या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरे थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मला निश्चितच आनंद होतो. मी अनेक व्याख्यानमालांमध्ये जात असतो आणि यापूर्वी देखील गेली अनेक दशकं महाराष्ट्रामध्ये फार मोठं समाज जागृतीचं काम या व्याख्यानमालाने केलेलं आहे. त्यापैकी एक व्याख्यानमाला. तर प्रथम तर मी स्वतःला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की आज या व्याख्यानमालेमध्ये मला निमंत्रित केलं गेलं. त्याचबरोबर दुसरं पुष्प फुंकण्यासाठी मला हा विषय दिला गेला. त्याबद्दल मी ह्या सर्व ऑर्गनायझर्स अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे कारण आम्हाला मुंबईकरांना एवढा मोठा क्राऊड बघण्याची सवय नाही. आणि अनेकदा बघतो मोठमोठे वक्ते येतात, पण समोर क्राऊड 10 ते 20 लोकांचा असतो. अनेकदा ऑर्गनायझर्सच असतात, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन होतात. पण अजूनही तुमच्याकडे परंपरा टिकून आहे. यातनं तुमचा जो इंटरेस्ट आहे हा पण अभिव्यक्त होतो. त्यामुळे तुमचं देखील अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. आजचा जो विषय मला देण्यात आलेला आहे, भारत आणि आंतरराष्ट्रीय राजकारण. मला यासाठी आनंद वाटतो की आज संगमनेरमध्ये आपण जगामध्ये काय घडत आहे आणि त्याचा भारतावरती होणारा परिणाम काय आहे, भारत त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद देतो आहे, अशा अनेक बाबींची चर्चा करणार आहोत. ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण या विषयांवरती यापूर्वी चर्चा केवळ नवी दिल्लीमध्ये व्हायच्या. नवी दिल्लीमध्ये जे मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे, म्हणजे आपला परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आहे, त्या मंत्रालयामध्ये सूट बुटामध्ये असणारे, इंडियन फॉरेन सर्व्हिस थ्रू सिलेक्ट झालेले, अत्यंत गोड इंग्रजी बोलणारे अशा लोकांपर्यंतच या विषयाची चर्चा होती. अशा लोकांपर्यंतच हा विषय मर्यादित. हा विषय केवळ इंग्रजी भाषेमध्ये बांधला गेलेला होता. सर्वसामान्य माणसाला तुम्ही जर विचारलं तर आपल्याकडे भारतामध्ये देखील सर्वसामान्य माणसाचा आंतरराष्ट्रीय संबंधाचं जे ज्ञान आहे ते पाकिस्तान आणि चीनच्या पुढे जात नाही. आता ते थोडंसं अफगाणिस्तानपर्यंत गेलं. अफगाणिस्तानची चर्चा आपण इथं करायला लागलो आणि मोठ्या प्रमाणात चर्चा करायला. म्हणजे माझं मी कमीत कमी 6 ते 7 व्याख्यानं अफगाणिस्तानवरती दिली. एवढा लोकांना प्रचंड इंटरेस्ट. त्यामुळे मला तसं म्हणायचं की हा तसा तांत्रिक स्वरूपाचा विषय, पण त्याला ऐकण्यासाठी देखील आपण सगळ्यांनी एवढ्या उत्साहाने, एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थिती दर्शवली. आता प्रथम ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की हा विषय जरी त्याच्या नावाने आंतरराष्ट्रीय संबंध वगैरे थोडासा असा मोठा वाटत असला तरी एक बाब सर्वात प्रथम मी नमूद करू इच्छितो आणि ती अशी आहे की हा विषय आपल्यापासून दूर नाही, तर हा विषय तुमच्या माझ्या दैनंदिन जीवनावरती, आपल्या प्रत्येक मिनिटावरती, आपल्या प्रत्येक तासावरती परिणाम करणारी गोष्ट आहे. आणि याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये ज्या कोरोनामुळे आपण फोडलो गेलो. आपल्याकडे 2 लॉकडाऊन या कोरोनासाठी घोषित करण्यात आले. आपल्याला कल्पना आहे की किती प्रचंड मोठं नुकसान झालं. हजारो लोकांचे प्राण गेले आणि सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एकच प्रश्न सातत्याने येत होता की माझी काय चूक आहे. हा कोरोना कोण आहे? हा कोरोना आंतरराष्ट्रीय संबंधांचा विषय आहे. हा कोरोना भारतीय नाही. याचा उगम कुठेतरी चीनमध्ये, चीनच्या वुहान शहरामध्ये. असं चीन सांगतो की आमच्याकडे मासळी बाजारामधून या कोरोनाचा उगम झाला.
ज्याला वेट मार्केट असं म्हणतात. अर्थात चीन जे सांगतो त्याच्यावरती आपण अजिबात विश्वास ठेवता कामा, कारण चीनच्या 80 ते 90% गोष्टी ज्या आपल्यापर्यंत पोहोचतात त्या कितपत खऱ्या असतात हे कळत नाही. कारण चीनमध्ये सोशल मीडिया नाही, चीनमध्ये व्हॉट्सअप नाही, चीनमध्ये फेसबुक नाही, चीनमध्ये गुगल नाही. त्यांच्या सरकारने त्यांची सोशल मीडियाची साधनं काढली आहेत. चीनमधनं कोणतीच गोष्ट बाहेर पडत नाही. चीनमधनं काही लोक पळून हाँगकाँगला जातात, काही लोक पळून तैवानला जातात आणि तिथून ते जगाला कम्युनिकेट करतात की चीनमध्ये असं घडतं. हा एक असा देश आहे की ह्या देशामध्ये 1989ला 1989ला इथं जसं तुमच्या संगमनेरमध्ये एखादा चौक असेल तसं तिथं बीजिंग शहरामध्ये तियानमेन नावाचा चौक आहे. त्या चौकामध्ये साधारणतः 50,000 विद्यार्थी एकत्र आले आणि या विद्यार्थ्यांची आपल्याकडे मोर्चे निघतात. मला कल्पना मोर्चे तुमच्या माझ्यासाठी नवीन नाही आहे, सातत्याने मोर्चे आपण बघत असतो. तर मोर्चे निघता आपली काय परिस्थिती असते, ते शांतपणे जातात, त्यांच्या आसपास पोलीस उभे असतात. थोडाफार काही अपप्रकार घडला तर पोलीस त्यांना उचलून व्हॅनमध्ये टाकतात आणि नंतर सोडून देतात. याच्या पलीकडे काहीच घडत नाही. पण चीनमध्ये जेव्हा 50,000 विद्यार्थी 1989ला एकत्र आले त्यावेळेला चीनच्या सरकारने काय केलं, प्रत्यक्ष रणगाडे बोलवले आणि रणगाडेच्या आंदोलकांवरती चालवले. त्याच्यामध्ये 10,000 तरुण मुलं चिरडून करून गेली. पण जगाला हे कधी कळलं, 1993 साली कळलं, 4 वर्षानंतर जेव्हा एक मानव अधिकाराची आंतरराष्ट्रीय परिषद जिनेवामध्ये झाली. त्यावेळेला चीनमधनं काही लोक पळून गेलेले होते. त्यांनी सांगितले की 1989ला आमच्या देशामध्ये असं असं घडलं होतं. त्यामुळे चीनमध्ये जे घडतं, ज्या गोष्टी येतात त्या तुमच्या माझ्यापर्यंत फिल्टर होऊन येतात. हाच प्रकार कोरोनाच्या बाबतीमध्ये झाला. परंतु आता बहुसंख्य शास्त्रज्ञांनी अशा स्वरूपाचा अनुमान काढलेला आहे. अमेरिकेच्या गुप्त हे संघटनांनी याला शिक्कामोर्तब केलेला आहे की हा कोरोना दुसरा तिसरा प्रकार नसून हे चीनचं बायोलॉजिकल वेपन आहे. याला जीवास्त्र असं म्हणतात आणि हा फार सोपा प्रकार झालेला आहे. आता तुम्हाला मोठमोठ्या प्रकारची आर्मी मेंटेन करण्याची गरज नाही. जसं आपल्याकडे 10 लाख सोल्जर्स आहेत, 10 लाख स्टँडिंग आहे, 10 लाख पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत. तुम्हाला माहिती किती प्रचंड पैसा खर्च होतो यांच्या सॅलरीजवरती, यांच्या पेन्शन्सवरती. आपल्याला मोठमोठे आर्म्स, $1 बिलियन आर्म्स खरेदी करावे लागतात. पण आता इतकं सोपं झालेलं आहे की एखाद्या प्रयोगशाळेमध्ये एखादा विषाणू तयार केला आणि तो विषाणू गुपचूपपणे शत्रू देशामध्ये किंवा स्पर्धक देशामध्ये सोडा. तुम्हाला काहीही करायची गरज नाही. त्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊन जाते. आज जगामध्ये 193 देश आहेत, युरोपचे मोठमोठे देश आहेत, अर्थव्यवस्था भुईला मिळालेली आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशामध्ये 4 कोटी लोक बेरोजगार झालेले आहेत. प्रचंड लोक आत्महत्या करतात. काहीही चीनला करायची गरज नाही. आज बघा चीनमध्ये काय चाललंय. अगदी नुकत्याच काही बातम्या चीनच्या बाबतीमध्ये यायला लागल्या, परंतु गेली 1.5 वर्ष चीनमध्ये व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह झालं नाही, त्यांच्याकडे मोठमोठे फेस्टिवल झाले, त्यांच्याकडे लॉकडाऊन झालं नाही. हा प्रकार काय होता. वुहानपासून केवळ 4 ते 5 तासाच्या अंतरावरती बीजिंग, शांघाय सारखे शहर आहेत, तिथं कोरोना जात नाही, तो फक्त वुहानमध्येच राहतो. याचाच अर्थ वुहानची जी इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आहे, जगातली सगळ्यात प्रसिद्ध इन्स्टिट्यूट आहे, त्यामध्ये आजच्या घडीला 257 अशा स्वरूपाचे विषाणू आहेत. कोरोना हे फक्त ट्रेलर होतं, अभी तो मेन पिक्चर बाकी है असं म्हणायला स्कोप आहे. आणि याच्यावरती अनेक जगातल्या मोठ्या शास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केलंय. 1993 पासून चीन बायोलॉजिकल वेपन्स बनवतो आहे. त्यांचे शत्रू अमेरिकेसारखे मोठमोठे देश आहेत, परंतु त्याचा नाहक बळी भारतासारखा देश देखील होतो आहे. आणि हे बायोलॉजिकल वेपन आता अनेक देशांकडनं वापरलं जातं. आता मला हे सांगा की कोरोनामुळे भारतातला सगळ्यात सर्वसामान्य माणूस उद्ध्वस्त झालेला आहे. तर आंतरराष्ट्रीय संबंध हा दूरचा विषय राहिला कसा. हा तुमचा आणि माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. हे नेमकं झालं कसं हे आपल्याला कळलंच पाहिजे. या संदर्भातली ट्रान्सपरन्सी आलीच पाहिजे. एवढंच नाही तर आपल्याकडे स्वातंत्र्य आहे, आपण बोलू शकतो, आपण इंटरॅक्शन करू शकतो. चीनमध्ये ज्या ज्या लोकांनी या संदर्भामध्ये आवाज उठवला, काही नर्सेस होते, काही डॉक्टर्स होते, काही शास्त्रज्ञ होते, काही पत्रकार होते, अचानक सगळे गायब. तिथले मोठमोठे जॅक मा सारखा सगळ्यात मोठा उद्योगपती
एक वर्षभर गायब होता. तो कुठे होता, काय होता, कोणालाच कळलं नाही. का? तो शी जिनपिंगच्या विरोधामध्ये बोलला होता. त्यामुळे आपला सामना एका अशा देशाबरोबर आहे की जो देश हा रहस्यमय देश आहे. आणि तो रहस्यमय यासाठी आहे की आता चीन असं म्हणतो आहे की जगाचा नकाशा जर तुम्ही पाहिला तर त्या नकाशाच्या केंद्रस्थानी चीन येते. त्यामुळे चीनचं असं म्हणणं पडलं आहे की आम्ही जगाच्या नकाशाच्या केंद्रस्थानी आहोत. त्यामुळे भविष्यामध्ये जगाचं नेतृत्व आम्ही करणार आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल चालली आहे. चीनमध्ये 2050 पर्यंत काय करायचं या प्रत्येक गोष्टीची स्ट्रॅटेजी ही ठरलेली आहे. लक्षात ठेवा, भविष्यामध्ये भारताला आणखीन एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो, भारताला त्या जगाला लागू शकतो आणि तो आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. आणि पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर आज जगामध्ये सगळ्यात मोठे पिण्याच्या पाण्याचे साठे हे चीनकडे आहे. भारतामध्ये एकूण धरणं किती आहेत तर भारतामध्ये साधारणतः 6 ते 7 हजार धरणं आहेत. पण एकट्या चीनमध्ये 72,000 धरणं आहेत. आणि चीनने एवढं पाणी साठवून ठेवलं आहे की पुढच्या 5 ते 6 वर्षांमध्ये हा वॉटर क्रायसिस 100% येणार आहे. एवढंच नाहीये तर जी ब्रह्मपुत्रा नदी चीनमधनं भारतात वाहून नेते तर या चीनने त्या नदीचे पात्रच्या पात्र वळवलेले आहे. कारण चीनच्या उत्तरेला पाऊस कमी पडतो, तिथं नद्या नाहीये. तर यांनी दक्षिणेच्या नद्या कालव्याच्या माध्यमातून धरणं बांधून या पूर्णपणे उत्तरेकडे वळवलेल्या आहेत. आणि यांची ही धरणाचे प्रकल्प 50-50 वर्ष चालतात. आणि आता गोदावरीला भारताच्या अगदी सीमेवरती ते इतकं मोठं धरण बांधत आहेत. हे धरण जर बांधून तयार झालं तर पुढच्या काही वर्षांमध्ये उत्तरेमध्ये अनेक राज्य दुष्काळाचा सामना करतात. बांगलादेश सारखा देश हा देखील दुष्काळाने उद्ध्वस्त. कारण ब्रह्मपुत्रा नदी ही बिहारपासनं तर अगदी बांगलादेशपर्यंत कमीत कमी 40% शेती आपल्याकडची पिकवते. हे देश इतके पुढे गेलेले आहेत, एवढ्या मोठमोठ्या स्ट्रॅटेजी चालल्या आहेत. आज सीमेवरती प्रचंड मोठं मसल फ्लेक्सिंग चीन करत असतो. चीनकडे ICBM म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, त्याची रेंज 7,000 आहे. असं सगळं करत असताना आपण असं म्हणायचं की आम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये राजकारणात इंटरेस्ट नाही, आम्हाला फॉरेन पॉलिसीमध्ये इंटरेस्ट नाही, तो आपला अज्ञानीपणा आहे. आणि त्यामुळे या सगळ्या विषयांवरती तुम्ही मी चर्चा केलीच पाहिजे जसं आपण करतो. पण हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या सर्वांचा प्रश्न. अफगाणिस्तानमध्ये तालिबान शासन आलं का तुम्ही मी चर्चा करतो आहोत? काय कारण चर्चा करण्याचं? तिथल्या महिलांवरती प्रचंड अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत. त्या संदर्भामध्ये भारतामध्ये परिसंवाद आयोजित केले. कारण ते नाही आहे, कारण वेगळं आहे. कारण हे जेव्हा तालिबानी 1996 ते 2001 या काळामध्ये त्यांचं अफगाणिस्तानमध्ये जेव्हा शासन होतं त्याच वेळेला भारतामध्ये विमानाचं अपहरण झालं होतं 1999ला. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, आपण वाचले असेल, ज्याला कंदहार जे हायजॅक प्रकरण म्हणतो. काय होतं हायजॅक प्रकरण? कोणी केलं होतं हे? तर आपल्या काश्मीरमध्ये तुरुंगामध्ये मौलाना मसूद अझहर नावाचा एक अत्यंत ड्रेडेड टेररिस्ट, भयंकर मोठा दहशतवादी आणि तो जैश मोहम्मद नावाची संघटनेचा संस्थापक, याला आपण कैद करून ठेवलं. आणि याच मौलाना मसूद अझहरचा एक जिगरी मित्र मुल्ला ओमर यांनी तालिबान स्थापन केलेलं होतं. त्यांनी हा सगळा प्लॅन आणि त्यांनी आपण केलं की त्यांनी ते बरोबर फ्लाईट हायजॅक करून कंदहारला उतरवलं आणि मागणी केली की तुमचे हे जर प्रवासी सुखरूप पाहिजेत असतील तर तुम्हाला या मौलाना मसूद अझहरला सोडावं लागेल. आणि त्यावेळेला आपले परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग होते, ते स्वतः पर्सनली त्याला घेऊन कंदहारला गेले आणि त्याला हँडओव्हर केलं या तालिबानाने. त्या प्रश्न आपल्याला कळतं की जम्मू काश्मीरमधल्या दहशतवाद पसरवणाऱ्या ज्या दहशतवादी संघटना आहेत त्या आणि तालिबान या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्याच वेळेला आपल्या संसदेवरती हल्ला झाला, त्याच वेळेला जम्मू काश्मीर असेंब्लीवरती हल्ला झाला, त्याच काळात भारतात अनेक धार्मिक जागांवरती हल्ला झाला. आणि त्यामुळे तुम्हाला मला ह्या गोष्टीची चर्चा करावीच लागणार आहे. कारण दहशतवादी हल्ल्यांमध्ये विशेष करून आम्ही मुंबईमध्ये जेव्हा राहतो आणि लोकल ट्रेनमधून प्रवास करतो, असंख्य शेकडो हजारो निष्पाप नागरिक जेव्हा लोकलमधून प्रवास करतात आणि तो बॉम्ब ब्लास्ट होतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये जे मरणारे लोक असतात ते केवळ पॉलिटिकल सायन्सचे आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यास करणारे नसतात. ते डॉक्टर असू शकतात, इंजिनियर असू शकतात, गरीब माणसं असू शकतात, वकील असू शकतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे, आपण सगळ्यांनी दक्ष राहिलं पाहिजे, या विषयाची चर्चा केली पाहिजे. आपला देखील दबाव हा आपल्या शासनावरती, केंद्र सरकारवर असला
की तालिबान कटकट कधी जाईल, कारण ही आपल्या सगळ्यांसाठी प्रचंड मोठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये काय सत्यता आहे याची चर्चा तुमच्या माझ्या पातळीवरती झालीच पाहिजे. आणि अशा स्वरूपाची चर्चा होण्याने हा डेमोक्रॅटिक एक्सचेंज आहे. आणि म्हणून मी म्हणत असतो की आता आपल्याला परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध याचं लोकशाहीकरण व्हायला लागलेलं आहे. आज त्याची चर्चा सामान्य माणूस करायला लागलेला आहे. पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावरती जातात, का जातात, कारण जेही असतील, पण त्याची चर्चा आता लोकांमध्ये व्हायला लागली आणि चर्चा ही झालीच पाहिजे. जोपर्यंत चर्चा होत नाही, जोपर्यंत अवेअरनेस लोकांमध्ये वाढत नाही, तोपर्यंत आपल्याला आपलं परराष्ट्र धोरण हे अकाउंटेबल जबाबदार नाही बनवता येणार. नसता ते पुन्हा एकदा त्याच लोकांपुरतं मर्यादित इंग्रजीमध्ये बोलणाऱ्या लोकांपुरतं मर्यादित राहील, तसं होता कामा नये. त्यामुळे मी या गोष्टीला अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो की आज भारत 21व्या शतकामध्ये ज्या पद्धतीने भारताची प्रगती होती आहे, त्या पद्धतीने पुढच्या काही वर्षांमध्ये आपण जर हा कोरोना नसता आला, हा कोरोनाचा सेटबॅक आपल्याला बसला नसता, तर 2021 पर्यंत देखील आपल्याला 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा गोल अचीव करणं अजिबात अवघड गेलं नसतं. आज आपल्या अर्थव्यवस्थेचा एकूण आकार जो आहे हा $2.5 ट्रिलियन आहे. ही आहे $2.5 ट्रिलियन, $2.5 ट्रिलियन, आणि आपल्याला तो $5 ट्रिलियन पर्यंत घेऊन जायचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज आता सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. भारत सध्या जगातील 5व्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. आणि नुकतंच IMF आणि वर्ल्ड बँकेने आपले प्रोजेक्शन्स काढले आणि त्यांनी सांगितले की पुढच्या 21-22 मध्ये जगाच्या अर्थव्यवस्था किती वेगाने प्रगती करतील. त्यामध्ये अमेरिका आणि युरोपच्या अर्थव्यवस्था 3 ते 4% वेगाने प्रगती करतील. भारताची अर्थव्यवस्था 8 ते 9% वेगाने प्रगती करते. आणि गेल्या 6 महिन्यांमध्ये मला ही अभिमानाची बाब तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल की इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलं स्वतंत्र भारताच्या की भारताने 6 महिन्यामध्ये $100 अब्ज वस्तूंची निर्यात केली. $100 बिलियन. अर्थात ही माहिती तुम्हाला मी सांगतो आहे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या हे स्टॅटिस्टिक आहे, सगळं तुम्हाला कल्पना आहे, हे तुम्हाला सगळं बघू शकता तुम्ही या सगळ्या गोष्टी. त्यामुळे आपण आताही कोरोनामधून अत्यंत झपाट्याने आपण बाहेर येतो आहोत. आणि जर हा कोरोना नसता आला तर 2021 पर्यंत आपण 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनायला वेळ लागला. आपल्यापैकी अनेक लोकांना कल्पना असेल, आपल्यापैकी अनेक लोकांनी वाचलं असेल, आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं इंडिया 2021, भारत 2021. मला असं म्हणायचं की जर आपल्यापैकी हे वाचलं नसेल तर हे पुस्तक आपण आवर्जून वाचा. हे पुस्तक मराठीमध्ये ट्रान्सलेट झालं आहे आणि त्याची प्रस्तावना गोवारीकर साहेबांनी लिहिली, शास्त्रज्ञ, प्रसिद्ध शास्त्रज्ञ गोवारीकर साहेब. हे पुस्तक लिहिलं गेलं 2005 मध्ये. त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित झाला की 2021 का बरं, 2020 का नाही, 2015 का नाही, 2016 का नाही? कलाम साहेबांनी आपल्या पुस्तकाचं टायटल 2021च काढलं. त्यामागे कारण आहे, त्यामागे अर्थकारण आहे आणि हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. कोणताही देश ज्या वेळेला आर्थिक उदारीकरणाचं, ज्याला लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, आपल्याकडे अनेक विद्यार्थी आहेत, आपण हे शब्द ऐकले असतील, आर्थिक उदारीकरण. जोही देश
आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम सुरू करतो, तो कार्यक्रम मॅच्युअर्ड व्हायला, परिपक्व व्हायला साधारणतः 30 वर्ष लागतात. भारताने हा कार्यक्रम 1991 साली सुरू केला. त्यावेळेला पी.व्ही. नरसिंह राव हे आपले प्राईम मिनिस्टर होते, मनमोहन सिंग आपले फिनान्स मिनिस्टर होते. त्याच्यानंतर 30 वर्ष म्हणजे 2021 दॅट वॉज अ कटमा. म्हणून भारताचे जे IMF वर्ल्ड बँकचे प्रोजेक्शन होते सगळे 2021 नंतरचे. चायना हा खरं तर कम्युनिस्ट देश आहे, साम्यवादी देश आहे. असं असताना चीनने आपल्या 10 वर्षपूर्वी 1981ला इकॉनॉमिक लिबरलायझेशनचा कार्यक्रम सुरू केला. माओ त्से तुंगचं निधन झालं. डेंग शियाओपेंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले. बघा तुम्ही, चीन हा इतका सिस्टमॅटिकली त्यांनी आपली प्रगती केलेली आहे. या बाबतीमध्ये आपण चीनचं उदाहरण निश्चितपणे अवलंबलं पाहिजे. ते बघा किती चतुर लोक आहेत. डेंग शियाओपेंगचं तत्व होतं की एकदम गुपचूपपणे आपण आपली प्रगती करायची आणि ही प्रगती करत असताना जगाला कळलंच नाही पाहिजे काय की चीनमध्ये काय चालतं. 1981 नंतर त्यांनी 5-5 वर्षांचे विकास आराखडे आहेत. पहिल्या 5 वर्षामध्ये उद्योगधंद्यांचा विकास केला, नंतर व्यापार, नंतर कृषी आणि नंतर मिलिटरी. आणि ज्या वेळेला साधारणतः 2000 पर्यंत त्यांची प्रगती सबस्टॅन्शियल झाली, तेव्हा चीन जगामध्ये आला. तैवान आमचा आहे, तिबेट आमचा आहे, मकाऊ आमचा आहे, हाँगकाँग आमचा आहे. चीनने दावे करायला सुरुवात केली. पण तोपर्यंत 20 वर्ष चीन कुठे होता हे कोणालाही माहिती नाही. इतकं शांतपणे, इतक्या गुप्तपणे, इतक्या रहस्यमयरित्या चीनने आपली प्रचंड प्रगती घेऊन आली. आणि चीनचा हा जो इकॉनॉमिक लिबरलायझेशनचा कार्यक्रम आहे हा 2011 साली मॅच्युअर्ड झाला. 30 वर्ष. 1981 ला सुरू केला, 2011 ला मॅच्युअर्ड झाला आणि आज सगळं जग चीनविषयी बोलत आहे. तीच प्रकार भारताच्या बाबतीमध्ये देखील घडला होता. पण मध्ये या कोरोनाने कुठेतरी आडवं पोट आणलं आणि त्यामुळे आपली प्रगती थोडीशी मंदावली. परंतु भारताला कोणीही थांबवू शकत नाही, कोणीही थांबवू शकत नाही. कारण आजच्या घडीला भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश आहे. मला कल्पना असेल की आपल्याकडचं जे पॉप्युलेशन आहे साधारणतः 35 वयापर्यंतचं, आपलं 50% पॉप्युलेशन हे 35 एज ग्रुप मधलं पॉप्युलेशन आहे. 2020 मध्ये भारताचं पॉप्युलेशन ऍव्हरेज एज 35 होतं, अमेरिकेचं ऍव्हरेज एज 55 होतं, चीनचं ऍव्हरेज एज 50 होतं, ऑस्ट्रेलियाचं ऍव्हरेज एज 45 होतं. पण भारत हा सगळ्यात तरुण देश आहे. त्यामुळे भारताचा विकास कोणीही थांबवू शकत नाही. प्रश्न असा आहे की आपलं जे यंग पॉप्युलेशन आहे ज्यांना आपल्याला परफॉर्मिंग ऍसेट मध्ये कन्वर्ट करावं लागेल, त्यांच्यामध्ये आपल्याला स्किल इनकमप्लेट करावी लागतील आणि त्या दृष्टीने प्रयत्न हे चाललेले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आज भारत कुठे आहे, तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आज जर आपण बघितलं म्हणजे काही वर्षांपूर्वी भारत सातत्याने आसियान नावाची फार मोठी संघटना त्याचा दरवाजा ठोठवत होता की कृपया मला आसियानचे मेंबर बनवा. आसियान ही दक्षिण पूर्व आशिया देशांची एक व्यापार संघटना आहे, इतकी श्रीमंत संघटना आहे. या संघटनेने 1984 साली भारताला सांगितलं होतं की तुम्ही या आमचं मेंबर बना. पण त्यावेळेला आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये विचारसरणीला फार प्राधान्य होतं. ही आपल्याला ओपन ऑफर होती, ती ओपन ऑफर पण नाकारली 1984 ला. आणि त्यानंतर भारत सातत्याने प्रयत्न करत होता की आम्हाला मेंबर बनवा, आम्हाला मेंबर बनवा. तोच प्रकार युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलच्या बाबतीत झाला. युनायटेड नेशनची सुरक्षा परिषद ही जगातली सगळ्यात ताकदवान संघटना, त्याचे 5 सदस्य देश आहेत. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे 5 देश आहेत. आणि हे ठरवतात कोणत्या देशामध्ये मिलिटरी इंटरव्हेन्शन करायचं, कोणत्या देशावरती आर्थिक निर्बंध टाकायचे, कोणाला उद्ध्वस्त करायचं, कोणाला ठेवायचं. याचा निर्णय घेणारी जी समिती आहे तिला सुरक्षा परिषद असं म्हणतात. या सुरक्षा परिषदेचं देखील मेंबरशिप कधी काळी भारताला ऑफर केले गेले, पण ते आपल्याकडे नाकारले. परंतु आज इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलंय की भारत या सुरक्षा परिषदेचा ऑगस्ट 2021 मध्ये अध्यक्ष बनला.
आणि केवळ अध्यक्ष बनला नाही तर अत्यंत सक्सेसफुल भारताने अध्यक्ष म्हणून दाखवलं. भारत आता याचा नॉन परमनंट मेंबर आहे 2 वर्षांचा. आज बघा G20 सारखी संघटना आहे त्याचा भारत मेंबर आहे. शांघाय सहकार्य संघटना म्हणून आहे त्याचा भारत मेंबर आहे. आणि नुकतंच तुमच्या ऐकण्यामध्ये आलं असेल की आता जगातल्या मोठमोठ्या देशांना भारताच्या प्रेझेन्सची गरज वाटायला लागली. कोणतीही मोठी संघटना निघाली की भारत त्याचा मेंबर असला पाहिजे असं त्यांना वाटतं. एक क्वाड नावाची संघटना निघाली. ही संघटना आहे जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि त्याचा भारत मेंबर आहे. एकीकडे ही संघटना निघाली तर दुसरीकडे आणखीन एक मुस्लिम देशांमध्ये अशाच प्रकारची संघटना निघाली आहे ज्याला अब्राहम अकॉर्ड असं म्हणतात. यामध्ये देखील अमेरिकेची इच्छा आहे की भारताने यावं आणि त्याच्यामध्ये इस्रायल, अमेरिका, UAE आणि भारत असे 4 देश आहेत. सांगायचा मुद्दा हा आहे की आता जगाला भारताची गरज आहे. जग भारताकडे अत्यंत आशावादी दृष्टिकोनातून पाहायला लागलेला आहे. विश्व आरोग्य संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा भारत चेअरपर्सन होता. युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा भारत चेअरपर्सन होता. आज देखील युनायटेड नेशनच्या 15 समित्यांपैकी 3 समित्यांचं अध्यक्षपद भारताकडे आहे. पण तुमच्या माझ्यापर्यंत या बातम्या पोहोचत नाही. मराठी न्यूजपेपर्स, मीडिया याला फारसं कव्हर करत नाही. याला कव्हर करणारा जो इंग्रजी माध्यमातील पेपर्स आहेत भाषेची अडचण येते. त्यामुळे अनेक आपल्या माइलस्टोन्स आणि अचिव्हमेंट्स या आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण जर तुम्ही तुमचे कोणी नातेवाईक अमेरिका व युरोपमध्ये राहत असतील त्यांना जरूर ही गोष्ट विचारा. जे NRIs आहेत मला कल्पना आहे भारताचे किती लोक बाहेर राहतात. भारताची जी लोकसंख्या 138 कोटी आहे तर आजच्या घडीला 2,60,00,000 लोक 123 देशांमध्ये राहतात. 2,60,00,000 आणि हे लोक तुम्हाला प्रतिवर्षी पैसा मारतात. ती म्हणतात हा पैसा कसा काय आणि हा किती पैसा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे जे परदेशात राहणारे भारतीय ज्याला आपण अनिवासी भारतीय म्हणतो हे प्रतिवर्षी भारताला $80 अब्ज एवढा प्रचंड पैसा भारतामध्ये गुंतवतात, आणतात, पाठवतात. $80 बिलियन. ओके. आणि तुम्हाला कल्पना आहे की ज्या वेळेला युरोपमध्ये आर्थिक मंदी आली होती 2008 मध्ये भारतात आर्थिक मंदी का नाही आली. जेव्हा एशियन करन्सी क्रायसिस झाला होता 1999 ला तो भारतात का नाही आला. तुमची अर्थव्यवस्था सगळ्यांपर्यंत कशी वाचली. तर हा जो पैसा NRIs पाठवतात हा तुमच्या RBI मध्ये बॉन्डच्या रूपाने सेव्ह केला आणि ही आपल्या तिजोरीची एक प्रचंड भक्कम बाजू आहे जो इन्व्हेस्ट करतात. पण आज या NRI ची अवस्था फार कठीण होती. त्यांच्यावरती अनेक मोठमोठ्या प्रकारचे अन्याय अत्याचार होत होते. परंतु आज ज्या पद्धतीने मोठमोठे प्रोग्राम्स फॉरेन्समध्ये घेतले गेले NRIच्या बाबतीमध्ये NRI संमेलनात आपण भरवत आहोत. आज या NRIचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढला. जे अमेरिकेमध्ये भारतीय राहतात तुमच्या माहितीसाठी सांगतो साधारणतः 40 लाख भारतीय अमेरिकेमध्ये राहतात. या भारतीयांचा पर कॅपिटा इन्कम काय आहे. आज आपण भारतीय आहोत. आपला पर कॅपिटा इन्कम आहे $2,000. तर जे भारतीय अमेरिकेत राहतात त्यांचा पर कॅपिटा इन्कम आहे $83,000. आणि आज अमेरिकेमधली 40% हॉटेल इंडस्ट्री भारतीयांनी ओन केलेली आहे. आज जेव्हा अमेरिकेमध्ये इलेक्शन होतात तेव्हा रिपब्लिकन पक्ष असो किंवा डेमोक्रॅटिक पक्ष असो यांना भारतीयांना आपल्याकडे घ्यावं लागतं कारण सगळ्यात जास्त डोनेशन भारतीय देतात. आज तिथं दर 5 लोकांमागे 1 भारतीय आहे. आणि हे सगळे भारतीय आज अमेरिका कोरोनामध्ये अडकलेला असताना आज अमेरिकेची अर्थव्यवस्था इंटॅक्ट ठेवण्यामध्ये ह्या भारतीयांचं प्रचंड मोठं योगदान आहे. यांच्याकडे तुफान पैसा आहे, यांच्याकडे तंत्रज्ञान आहे. पण आजपर्यंत यांना कोणी सांगितलंच नाही की भारत बदललेला आहे. तुम्ही भारतात या, भारतात इन्व्हेस्ट करा. आपली सगळ्यात मोठी जी गरज आहे आजच्या घडीला त्याला आपण FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असतो. लक्षात घ्या. आता मी ह्या मुद्द्याकडे येतो की मोदींचे जे फॉरेन टूर्स होतात. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान मोदी हे एकमेव असे पंतप्रधान आहेत की त्यांनी पहिल्या 7 वर्षांच्या काळामध्ये 80 पेक्षा जास्त देशांचे दौरे केले आणि त्यामुळे त्याची चर्चा झाली सगळीकडे होती. एक लक्षात घ्या की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष
5 वर्षांच्या त्याच्या 4 वर्षांच्या कार्यकालामध्ये साधारणतः 120 ते 130 देशांचे दौरे करतो. रशियाचा राष्ट्राध्यक्ष तेवढेच करतो, जपानचा पंतप्रधान तेवढेच करतो, चीनचा राष्ट्राध्यक्ष तेवढेच करतो, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त करतो. पण आपल्याकडे ती सवयच नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना प्रश्न असा पडतो की याच्यामध्ये लोक त्याच्यात आरटीआय टाकून माहिती करतात किती खर्च झाला. पण एक ब्राझील सारख्या देशाबरोबर तुमचा ट्रेड झाला तो काही $1,000,000 मध्ये असतो. हा खर्च जो आहे त्याच्या -1% सुद्धा नसतो. पण जोपर्यंत आपण फॉरेनला जाणार नाही, जोपर्यंत आपण जगाला सांगणार नाही की हा ब्रँड इंडिया, हा बदललेला इंडिया आहे, हा गारुड्यांचा इंडिया नाही आहे, पूर्वी आपली होती ज्याला आपण सातून म्हणायचो, आपलं वर्णन कसं करत गेलं, हा गारुड्यांचा देश आहे जिथं सपेरा वगैरे नेहमी भारत जेव्हा दाखवला जायचा तेव्हा कुठेतरी गाई म्हशी रस्त्यावरती हिंडताय, रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, प्रचंड गर्दी आहे, उघडे वागडे नंगे लहान लहान मुलं रस्त्यावरती हिंडता आहेत, कुठेतरी तो गारुड्या काहीतरी शो करतो आहे, कुठेतरी सपेरा करतो आहे, केवळ एवढं आणि एवढंच दाखवतो. अरे तुम्ही 90s मध्ये हॉलिवूडचे मूवीज बघा ना, ते काही काही मूवीज अशा आहेत की ज्यामध्ये पृथ्वीवरती संकट येतं आणि अमेरिकन लोक लॅबोरेटरीमध्ये बसून मोठा रिसर्च करतात, त्यांचे हिरो पृथ्वीला वाचवायचा प्रयत्न करतायत आणि भारतामध्ये लोक मंदिरामध्ये पूजा करू लागले. अशाच प्रकारचं चित्र जाणीवपूर्वक दाखवतं. परंतु ही होती इमेज आणि ही इमेज बिल्ड करणं फार गरजेचं असतं. आजच्या ग्लोबलायझेशनच्या वर्ल्डमध्ये तुम्हाला इमेज, प्रतिमा हे अत्यंत महत्वाचे आहे. आणि हे साध्य कसं झालंय मी तुम्हाला सांगतो. भारतामध्ये जी दरवर्षी FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यायची, ही साधारणतः आपल्याकडे 49 ते 50 अब्ज डॉलर्स यायची. 2016, 17, 18 या 3 वर्षांमध्ये प्रतिवर्षी भारतामध्ये 80 अब्ज डॉलरची FDI आली. इंडिया जगामधला मोस्ट फेवर्ड डेस्टिनेशन बनला. आपण चायनाला देखील FDI मध्ये भाग घेतला. इतका प्रचंड पैसा भारतामध्ये यायला. आता मुद्दा असा निर्माण होतो की हा FDI आपल्याला का पाहिजे. मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या जगामध्ये घेऊन जातो आहे, अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हे सांगतो आहे आणि ते सांगण्यामागचा उद्देश हा आहे की आपण ही इन्फॉर्मेशन शेअर करतो आहे, दॅट कॅन बी टेस्टेड. हे तुम्ही कुठेही गुगलवरती सगळीकडे या सोर्सेस मधनं ही इन्फॉर्मेशन घ्या. आता तुम्हाला मी त्यामागचं मेन कारण सांगतो की आपल्याकडे काय झालंय की आपली सगळ्यात मोठी भारताची आजची समस्या काय आहे. तर भारताची आजची सगळ्यात मोठी समस्या बेरोजगारी आहे. साधारणतः आजच्या घडीला 15 कोटी लोकांना रोजगार पाहिजे. दरवर्षी ह्या देशामध्ये 2 कोटी लोक ह्या लिस्टमध्ये ऍड होतात. दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगाराचे नवीन हात पुढे येतात, त्यांना रोजगार पाहिजे. तुम्ही यांना रोजगार देणार कुठे. कारण शेती हा पूर्वी रोजगाराचं एक मोठं साधन होतं. ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तुमचा जो GDP आहे, या GDP मध्ये शेतीचं कॉन्ट्रीब्युशन हे 63% होतं. किती? 63%. आजच्या घडीला शेतीचं कॉन्ट्रीब्युशन GDP मध्ये केवळ 13% आहे, 13%. तुमच्या GDPचे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत. GDP म्हणजे अर्थव्यवस्थेचा एक मोठा घटक. त्याला कोण कोण योगदान देत आहे. तर GDPला पहिला घटक आहे शेती. आपण बघितलं शेतीमध्ये 13% योगदान आहे. दुसरा घटक आहे सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टर म्हणजे काय? बँका, इन्शुरन्स कंपन्या, या मोठमोठ्या आता आपल्याकडे शहरांमध्ये आल्या, तुमच्याकडे पण आल्या असतील, संगमनेर शहरामध्ये पण आलेल्या असतात. तर यामध्ये योगदान मात्र 52%, 52% आपल्या इकॉनॉमी, आपल्या GDPला. त्यानंतर तिसरं सेक्टर येतं मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे उद्योगधंदे, याचं कॉन्ट्रीब्युशन आहे 23%. आणि चौथं आहे ट्रेड, मिसलेनियस ज्याला. आता मजेची बात बघा, सगळ्यात जास्त योगदान कोण देतं? सर्व्हिस सेक्टर देतं. पण सर्व्हिस सेक्टरमध्ये रोजगार निर्मितीची क्षमता, ज्याला आपण एम्प्लॉयमेंट जनरेशन कॅपॅबिलिटी म्हणतो, ही फक्त 2%. का बरं? कारण त्यांना हायली क्वालिफाईड लोक लागतात. MBA, MCA हे सगळंच होत नाही. बरं, ह्या मोठमोठ्या कंपन्या खेड्यात जात नाही, त्यामुळे त्यांना रेस्ट्रिक्शन्स आहेत. त्यामुळे सर्व्हिस सेक्टर जरी पैसा देत असला तरी सर्व्हिस सेक्टर रोजगार निर्माण करू शकत नाही. मग दुसरं येतं शेतीमध्ये पॉसिबल नाहीये. मग कशामध्ये पॉसिबल? उद्योग धंद्यांमध्ये पॉसिबल आहे. आणि हे काही देशांनी खरं करून दाखवलं आहे.
या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज आता सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आपण घरामध्ये गेलो, सॅमसंगचा टीव्ही लावतो, व्हर्लपूलचं वॉशिंग मशीन वापरतो. त्याचप्रमाणे अशा अनेक कंपन्या आहेत. या मेनली कंपन्या ज्या सगळ्या कन्झ्युमर आयटम्स बनवतात, या सगळ्या दक्षिण कोरियाच्या, साऊथ कोरियाच्या. आज तुमच्याकडे किया मोटर्स ऑटोमोबाईल मध्ये सुद्धा ते लोक आलेले आहेत. काय केलं या देशाने? या दक्षिण कोरिया देशाने त्याचं अनुकरण सध्या भारत करतो. जे भारतात चाललेलं आहे हे पहिले 30 वर्षांपूर्वी दक्षिण कोरियामध्ये घडलं आहे. या देशामध्ये आपल्यासारख्या समस्या होत्या. त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग वरती भर दिला. करा मॅन्युफॅक्चरिंग, प्रचंड प्रमोशन दिले, इन्सेंटिव्ह दिल्या, लोन दिल्या, स्मॉल स्केल इंडस्ट्री सुरू करा, कॉटेज इंडस्ट्री सुरू करा. आणि तिथं शेतामध्ये, खेड्याखेड्यांमध्ये, शहरामध्ये, पॉकेट्समध्ये इंडस्ट्री सुरू. आणि आज त्यांच्या जीडीपी मध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा वाटा 80% आहे. मग शेतीची तुम्हाला गरज नाही, तुम्हाला सर्व्हिस सेक्टरची गरज नाही. चायनाने सेम प्रकार केला. देश वेग असताना त्यांना पण शेती, आपल्यासारखे चायनाचे प्रॉब्लेम्स होते, प्रचंड शेतीवरती उदरनिर्वाह करणारी 70% जनता. आपण रोजगाराचा मोठा प्रश्न करायचं काय? मग त्यांनी देखील शेती ही इंडस्ट्रीमध्ये कन्वर्ट करायला सुरुवात केली. कॉटेज इंडस्ट्रीज काढल्या, प्रचंड मोठं प्रमोशन दिलं आणि आज चायना जगाची मॅन्युफॅक्चरिंग हब बनली. आज तुमच्याकडे गणपतीच्या मूर्ती चायना बनवतो, तुमच्याकडे धुलीवंदनाचे रंग चायना बनवतो, तुमच्याकडे नागपंचमीचे पतंग चायना बनवतो, दिवाळीचे फटाके ते बनवतात, लाईट्स ते बनवतात. काय ते बनवत नाही? मागच्या कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा गलवानचा क्रायसिस घडला होता, आपल्याकडे लॉकडाऊन चालला होता, त्यावेळेला भारतीय व्यापाऱ्यांनी असं ठरवलं की राखी पौर्णिमेला आम्ही चीनने बनवलेल्या राख्या वापरणार नाही. केवळ राखी पौर्णिमेला चीनने बनवलेल्या राख्या वापरल्या नाही म्हणून चीनचं 400 कोटींचं नुकसान झालं. म्हणजे 400 कोटी चीन केवळ राख्या विकून तुमच्याकडे पैसे काढले. तुम्ही इमॅजिन करा की दिवाळीचे फटाके, दिवाळीचे तुम्ही, आणि आपल्याला नको असतं, आपल्या लोकलचे लोक बनवतात ते आपल्याला नको असतं, आपल्याला त्यांनीच बनवलेलं पाहिजे. कारण त्यांची स्ट्रॅटेजी आहे. ते काय करतात, एक पेन बनवतात आणि ते कसं आहे, खरं तर आजचा माझा विषय नाहीये, पण चीन कसा प्रोग्रेस केला त्यांनी याविषयी प्रचंड रिसर्च केलेला आहे. इतकं अप्रतिम त्यांच्याकडे पाठ आहे की त्यांच्याकडे त्यांनी हब तयार केले. संगमनेर, आता संगमनेरमध्ये आपण एक इंडस्ट्री सुरू करायचं ठरवलं, फार एक मोबाईल प्लॅन टाकायचा. तर काय होतं भारतामध्ये की जरी मोबाईल प्लॅनची बॅटरी आपल्याला दिल्लीवरून आणावी लागते, काही त्याचे सॉफ्टवेअरचे भाग आपल्याला साऊथ बँगलोरमधून मागवावे लागतात आणि आपल्याकडे रोड ट्रान्सपोर्टेशन अजिबात चांगलं नाही. त्यामुळे हे सगळं आणताना, असेंबल करताना त्याची किंमत प्रचंड वाढते. त्या लोकांनी काय केलं की वुहान, शांघाय, बीजिंग अशा गोष्टी बनवल्या की एकाच भागामध्ये मोबाईलला लागणारे सगळे स्पेअर पार्ट तिथंच मिळतील, वॉशिंग मशीनला लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील. त्यामुळे त्यांच्याकडे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च प्रचंड वाचतो आणि बल्क क्वांटिटीमध्ये ते काढतात आणि ते काढल्यामुळे ते माल चीप बनतो आणि ते प्रचंड त्याला एक्सपोर्ट करू शकतात. अशा पद्धतीने मिराकल करत चीनने हे ट्रान्सफॉर्मेशन घडून आणलं. पण त्यासाठी त्यांनी काय केलं, आज बघा चीनमध्ये इतके अप्रतिम रस्ते आहेत, एअर कनेक्टिव्हिटी आहे, पॉवर कनेक्टिव्हिटी आहे, कुठेही इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम नाहीये, वॉटरचा प्रॉब्लेम नाहीये. पण त्यासाठी जर तुम्हाला उद्योगधंद्यामध्ये रोजगार निर्माण करायचा असेल तर तुमची पहिली कंडिशन काय आहे, तर पहिली कंडिशन तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही करत नाही, तुमच्याकडे रेल कन्स्ट्रक्शन चांगलं पाहिजे आहे, हायवे कन्स्ट्रक्शन चांगलं पाहिजे आहे, पोर्ट कनेक्टिव्हिटी पाहिजे आहे, एअर कनेक्टिव्हिटी पाहिजे आहे, इंडस्ट्रीसाठी लँड पाहिजे आहे. 6 महिन्यांपूर्वी बिझनेस इंडियामध्ये मी एक आर्टिकल वाचला. एक अमेरिकन बिझनेसमॅनला भारतात प्लॅन्ट लावायचा होता. 6 वर्ष त्यांनी प्रयत्न केले आणि शेवटी चालला गेला. आजही
भारतामध्ये आता खूप कमी झालं. साधारणतः 10,000 परवाने घ्यावे लागतात. आता ते कमी होऊन 350-400 वरती आले. त्याचा क्लिअरन्स, हा टेबल, तो टेबल, लँड मिळत नाही, लँड मिळाली तर पॉवरचा प्रॉब्लेम, पॉवर मध्ये इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचा प्रॉब्लेम, 1000 विंडोज जा कोण करणार. आणि त्यामुळे त्यांना गरज नाही आहे. तिकडे इंडोनेशिया सारखा देश बसलेला आहे. इंडोनेशिया काय करतात, आमच्याकडे या, आम्हाला टॅक्स देऊ नका, फक्त प्लॅन लावा, आमच्या लोकांना रोजगार द्या, डोंट वरी. रिबॉक्स जे तुम्ही आम्ही वापरतो, हा रिबॉक्स सुद्धा अमेरिकेवर येत नाही, बघा मेड इन इंडोनेशिया. आणि आता चीनमधनं ज्या कंपन्या बाहेर पडतायत, या सगळ्या व्हिएतनाम, इंडोनेशिया, लाओस, कंबोडियामध्ये चालल्या. का चाललेल्या? ओपन आहे, टॅक्स हॉलिडे, 20 वर्ष टॅक्स देऊ नका, 25 वर्ष टॅक्स देऊ नका, यू आर वेलकम, काय पाहिजे तुम्हाला, ही फॅसिलिटी, लगेच फॅसिलिटी घेऊन टाका. यासारख्या पॉलिसीज ते देश राबवत आहेत. म्हणून आपल्याकडे एमएनसी काय येत नाहीये. चायनामधनं 13,000 एमएनसी बाहेर पडल्या. कुठे गेल्या एमएनसी? आपल्याकडे फार कमी एमएनसी सध्या आहेत. पण तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागेल, तुमचं इन्फ्रा डेव्हलपमेंट करावं लागेल. अजूनही लँड रिफॉर्म ऍक्ट हा संसदेमध्ये प्रलंबित आहे. अजूनही रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स रिफॉर्म ऍक्ट संसदेमध्ये प्रलंबित आहे. तुम्हाला या बाबतीमध्ये प्रॉपर प्लॅन करून, स्ट्रॅटेजी बनवून या गोष्टी कराव्या लागतील. आणि तुम्हाला एफडीआय हा अट्रॅक्ट करावा लागेल. अनफॉर्च्युनेटली आज तुमच्याकडे जो एफडीआय येतोय, ती म्हणतात एवढा पैसा सर येतो, जातोय कुठे? हा पैसा येतोय टूथब्रशमध्ये, पेस्टमध्ये, चिप्समध्ये, वेफर्स. कारण ह्या कंपन्यांनी तुम्हाला सवय लावली आहे 10 प्रकारचे वेफर्स खायचे. मॅजिक मसाला, काय टँगो, काय अजून बटर, पुदिना, भारती खाऊ लागले. आणि तुमच्याकडे जो लोकल प्रॉडक्ट करणारा आहे, कुरमुरे विकणारा आहे, त्याचे तुम्ही प्रॉडक्ट घेत नाही. तुम्ही घेता ते वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स. तुम्हाला दर 10 दिवसांनी टूथब्रश बदलायचा असतो, तुम्हाला वेगळ्या कंपनीचे टूथब्रश वापरायचे असतात. सगळा एफडीआय याच्यामध्ये. एफडीआय रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये येत नाही, एफडीआय हेल्थ मध्ये येत नाही, एफडीआय एज्युकेशन मध्ये येत नाहीये. पण आपण आपल्या सवयी बदलल्या पाहिजे. आणि जोपर्यंत आपण आपल्या सवयी बदलणार नाही, तोपर्यंत या गोष्टी होत राहणार. आज तुमच्याकडे एसीज वापरले जातात. 80% एसीचं मार्केट चायनाने ऑक्युपाय केलं. आज चायनाने शिओमी नावाचा एक मोबाईल लॉन्च केला. त्याने अभिमानाने सांगितलं, आम्ही $3 बिलियन कमवले फक्त 3 महिन्यांमध्ये भारतामध्ये. आणि ज्या वेळेला आपला गलवानचा क्रायसिस झालेला होता, ज्यामध्ये चीननी धूर्तपणा करून आपल्या जवानांवरती हल्ला केलेला, आज तो देश 2025 पर्यंत भारतावरती हल्ला करणार अशा प्रकारचे अमेरिकन गुप्तहेर संघटनांचे कॉन्क्रीट इनपुट्स आहेत, इंटेलिजन्स एजन्सीचे इनपुट्स आहेत. चायना प्रचंड तयारी करतोय 2025 पर्यंत भारतावरती अटॅक करायची. एक युद्ध 62 नंतर चायना बरोबर आपलं होणार आहे, त्याची तयारी चायनाने ऑलरेडी सुरू केली. प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलंय. पण त्या चायनाला सपोर्ट कोण करताय? भारत करतोय. कारण चायनाचा भारताबरोबरचा ट्रेड हा $200 बिलियन पर्यंत गेला. $200 बिलियन. आणि चायनाला प्रचंड प्रॉफिट भारतामध्ये मिळतो. तो ट्रेड आता वाढला. मी सारखे ट्विट्स करत असतो. मी ट्विटरवरती आहे, माझे कमीत कमी 80% ट्विट्स एकट्या चायनावरती असतात. आणि मी सगळी इन्फॉर्मेशन गॅदर करून लोकांना हे आव्हान करत असतो की तुम्ही देशी प्रॉडक्ट्स करा, सातत्याने करा. जोपर्यंत आपण ते पुस नाही करणार, तोपर्यंत ते होणार नाही. आणि ही बाब आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. लक्षात घ्या, जो पैसा तुम्ही चीनला देता आहात, त्या कंपन्या, कारण चीनमध्ये कायदा 2017ला कायदा काढला गेला, त्याला नॅशनल इंटेलिजन्स ऍक्ट म्हणतात. त्या कायद्याची अशी तरतूद आहे की प्रत्येक चीनी कंपनीला त्यांच्याकडे असलेली माहिती ही चीनच्या सरकारला आणि लष्कराला द्यावी. हा कायदा आहे त्यांच्याकडे. त्याचा कलम 9, 10, 12, 14 हा कायदा तुमच्या इंटरनेटवरती अवेलेबल आहे. नॅशनल इंटेलिजन्स ऍक्ट 2017 बघा. त्यामुळे ह्या ज्या कंपन्या तुमच्याकडे येतात, तुमची सगळी माहिती गोळा करतात. वेगवेगळ्या पेटीएम पासून सगळ्यांमध्ये चीनच्या इन्व्हेस्टमेंट, चीनच्या तुमच्या सगळ्या नवीन आलेल्या इंडस्ट्रीमध्ये तुमच्या इन्व्हेस्टमेंट, तुमच्या मीडियामध्ये चीनच्या इन्व्हेस्टमेंट. आणि त्यामुळे तुम्हाला असं दिसतं की अनेक मीडिया देखील त्याच्या विरोधामध्ये फारसं बोलत नाही. फार मोजके आम्ही भारतीय आहोत की या विषयावरती कन्सिस्टंटली लिहित असतो. आणि आम्ही हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतो की ही सगळी इन्फॉर्मेशन चीनी कंपन्या घेत आहेत आणि ती त्यांच्या सरकारबरोबर शेअर करतायत. तुमचा माझा पर्सनल डेटा आज सगळा चीनकडे आहे. त्यांच्या मोबाईल कंपन्यांमधनं, त्यांच्या सगळ्या गोष्टींमधनं हा डेटा चीनकडे जातो आहे. आणि ह्याच डेटाचा वापर, कारण 21व्या शतकामध्ये जसं 20व्या शतकात तेल सगळं काही, तेलाशी निगडीत सगळं राजकारण होतं, तसं 21व्या शतकामध्ये डेटा हा महत्वाचा, माहिती महत्वाची.
हा डेटा ज्याच्याकडे आहे तो जगावरती राज्य करणार. आणि म्हणून तुम्हाला कल्पना असेल, तुम्हाला अशी बघा ट्राय करू, तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोन करा आणि जर तुमचा फोन तोच नंबर व्हॉट्सअपचा असेल आणि तोच फेसबुकला कनेक्ट केलेला असेल तर 3 ते 4 दिवसांनी फेसबुकवरती त्या माणसाची ऍड ॲज अ फ्रेंड म्हणून येतं की नाही बघा. ही सगळी इन्फॉर्मेशन गोल गोल फिरते. ही कोण इन्फॉर्मेशन सगळी शेअर करतं? ही सगळी त्यांच्या हातामध्ये इन्फॉर्मेशन आहे. आणि म्हणून जेव्हा गल्लन क्रायसिस झाला का 100 चीनी ऍपवरती आपण बहिष्कार टाकला, कारण या ऍपच्या माध्यमातून भारतीयांना व्यसन लागलं होतं आणि या व्यसनाच्या माध्यमातून चीन सगळी तुमची इन्फॉर्मेशन आपल्याकडे घेत होता. म्हणून या चीनी ऍप्सवरती आपण बहिष्कार टाकला. ओके, त्यांना बॅन केलं. आणि त्यानंतर सरकारने कायदा केला की चीनकडनं ज्याही इन्व्हेस्टमेंट येतील त्याची होम मिनिस्ट्री पहिली स्क्रुटिनी करेल, ही इन्व्हेस्टमेंट कुठे येते, कशामध्ये येते. आजपर्यंत आपल्याकडे तसा कायदा नव्हता. तो कायदा अशात केला नाही. त्यामुळे मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या देखील काही जबाबदाऱ्या आहेत, त्या दृष्टिकोनातून आपण वाचू शकतो. आज आपली रिक्वायरमेंट आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर डेव्हलप करण्याची आणि त्यासाठी भारताला $500 अब्ज लागणार आहे. जर तुम्हाला रस्ते बांधायचे असतील, रेल्वे बांधायचे असतील, एअरपोर्ट बांधायचे असतील, तुम्हाला बुलेट ट्रेन आणायचे असतील तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. त्यामुळे या सगळ्या फॉरेन टूर्सच्या माध्यमातून मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट्स अट्रॅक्ट करण्याची कॉन्ट्रॅक्ट केले जातात. जपानच्या व्हिजिटवरती जातात त्यावेळेला $20 बिलियन जपान भारतामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. पुण्याच्या जवळ इंडस्ट्रियल पार्क काढणार आहे, बुलेट ट्रेन आहे. चायनाच्या ह्यूज इन्व्हेस्टमेंट्स आहेत, अमेरिकेच्या ह्यूज इन्व्हेस्टमेंट्स आहेत, रशियाच्या ह्यूज इन्व्हेस्टमेंट्स आहेत. जोपर्यंत तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट, तुमच्याकडे पैसा नाही, तुम्ही तुमच्या पैशात ते करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला काही काळ तरी अशा प्रकारचा FDI अट्रॅक्टच करावा लागणार आहे. आणि तुमच्याकडे जोपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर डेव्हलप होत नाही भारतामध्ये तोपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था प्रगती करू शकत नाही. सर्व्हिस सेक्टरला लिमिटेशन्स आहेत, ऍग्रिकल्चरला लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे फक्त मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन पोटेन्शियल आहे, कॅपॅबिलिटी आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकारने पहिले मेक इन इंडिया काढलं आणि मग आता आत्मनिर्भर भारत काढलं. काय आहे आत्मनिर्भर भारत? की तुम्ही कॉटेज इंडस्ट्री करा, प्रचंड सबसिडीज घ्या, पण तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू करा. ओके, आणि स्टार्ट एक्सपोर्टिंग. अर्थात हे म्हणणं सोपं असतं पण हे इम्प्लिमेंट करणं तेवढंच अवघड आहे. कारण तुम्हाला त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे कायदे, तुम्हाला जमीन मिळणं, पॉवर मिळणं, क्लिअरन्सेस मिळणं हे देखील आपल्याला वन विंडोमध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे. पण मी याला सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो. ही प्रोसेस सुरू झालेली आहे. काही वर्षांनी तुमच्यापैकी 100 इंडस्ट्रियलिस्ट तयार होणार आहे, कारण ते शांत बसणार नाही. आणि आता आपला जास्तीत जास्त भर हा मॅन्युफॅक्चरिंग वरती आहे. आणि त्यामुळे हीच एक सेक्टर असं आहे ज्यांनी चायनाने मिरॅकल घडून आणलं, साऊथ ईस्ट एशियाने मिरॅकल घडून आणलं, साऊथ कोरियाने मिरॅकल घडून आणलं. तोच प्रकार आता भारतामध्ये घडतो आहे. आणि त्यामुळे भारत या इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशनच्या एका मोठ्या रस्त्यावरती आता चाललेला आहे. कोणी कितीही स्केप्टिकल, नकारात्मक दृष्टिकोनातून याकडे पाहिलं तरी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, भारताची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. टेक माय वर्ड, अजून 10 वर्षानंतर मला पुन्हा एकदा ह्याच आनंदवंती व्याख्यानमालेत सांगा, बोलवा आणि त्यामुळे पुन्हा तुम्हाला सांगेन की भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन क्रॉस झाली आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर. हे ह्यासाठी आहे की आता आपण एका अशा स्टेजला गेलो आहोत की ज्या ठिकाणी केंद्रात कोणाचं सरकार आहे इट इज इमटेरियल. ओके, इकॉनॉमी जेव्हा रोटेट होती, इकॉनॉमी जेव्हा ग्लोबल इकॉनॉमीशी कनेक्ट व्हायला लागते त्यावेळेला या गोष्टींना फारसं महत्व राहत नाही. आणि आता जरी कोणी फॉरेन टूरवर जात असलं, पूर्वी कोणी फॉरेन टूरला जायचं तेव्हा बऱ्याचदा त्याच्या नातेवाईक बरोबर जायचं. आता तो प्रकार नाही आहे. आता 500 बिझनेसमॅनचं डेलिगेशनचं बरोबर जातं. चला, तुम्ही राष्ट्रप्रमुखाशी बोलताय, 5-10 मिनिटं बोलतील, तिकडे बोलतात चला किती वॅट कमी करणार, किती तुम्ही इम्पोर्ट ड्युटी कमी करणार, कोणत्या कमोडिटीजवरती इम्पोर्ट ड्युटी कमी करणार, हे टॉक्स होतात. आणि हे टॉक्स तुम्हाला अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही अदरवाईज ते ह्यूज पोटेन्शियल आहे, 50 कोटी यंगस्टर्स जाणार कुठे. त्यामुळे आता इंडियाला तुम्हाला एक फार मोठं क्षेत्र निर्माण झालंय. या कोरोना क्रायसिसच्या काळामध्ये भारताकडे जगाचा हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हायडर म्हणून बघायला सुरुवात झाली. आज जर युरोपमध्ये तुमच्याकडे नातेवाईक असतील ना, त्यांना विचारा, त्यांच्याकडे जे 60-70% जे वयस्कर लोक आहेत त्यांची काळजी घेणारे 100% भारतीय आहेत. सगळ्या नर्सेस भारतीय आहेत, त्यांचे वॉर्ड बॉय भारतीय आहेत, हॉस्पिटल सगळं भारतीय लोकांनी भरलेलं आहे, डॉक्टर्स भारतीय आहेत. आणि सगळीकडे फक्त भारतीय आणि भारतीयच त्यांना सेवा प्रोव्हाइड करतात, सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. या कोरोनाच्या काळामध्ये एक देश दुसऱ्या देशाकडे बघायला तयार नव्हता, भारतामध्ये एक राज्य दुसऱ्या राज्याकडे बघायला तयार नव्हतं. सगळ्यांनी आपल्या सीमारेषा
सीमारेषा क्लोज केल्या होत्या, प्रत्येक जिल्ह्याने आपली सीमारेषा क्लोज केली होती, तालुक्यांनी क्लोज केल्या होत्या, गावांनी क्लोज केल्या होत्या की शेजारचा माणूस आमच्या गावात नाही आला पाहिजे. असं वातावरण असताना, जग पूर्ण आत्मकेंद्री बनलेलं असताना आपण 123 देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन दिले. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे त्या काळामध्ये काही लोकांचा दावा होता ते मलेरियावरचं औषध आहे पण ते कोरोनावरती उपयुक्त ठरू शकतं असा दावा असल्यामुळे जगभरामध्ये ती मागणी झाली आणि भारत हा जगातला सगळ्यात जास्त एक CQ म्हणजे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन तयार करणारा देश आहे. आणि त्यामुळे आपण आपली गरज असतानाही 123 देशांना दिलं. आणि जेव्हा कोरोनाचं वॅक्सिन आणलं, आपल्याकडचं जे वॅक्सिन कोविशिल्ड होतं ते देखील आपण 7.5 कोटी डोसेस एक्सपोर्ट केले, पण सेकंड लाट आली आणि नंतर आपण तो एक्सपोर्ट थांबवला. लक्षात घ्या, फायझर यासारख्या ज्या कंपन्या आहेत ज्यांचं आता माझं एक रिसेंट ट्विट गेलं काल, दर सेकंदाला $1,000 करतात, दर सेकंदाला $1,000. पण ही जी फायझर लस आहे, ही फायझर लस आफ्रिकन देशामध्ये जात नाही, हे फक्त श्रीमंत देशांना विकतात. आणि जेव्हा आफ्रिकेला द्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणतात की लोकांना ही लस वापरता येणार नाही, त्यांना वॅक्सिनेशनचा ड्राईव्ह करता येणार नाही. आणि आज युरोपमध्ये या लोकांनी इतका स्टॉक करून ठेवला आहे. अमेरिकेचं पॉप्युलेशन 30 कोटी आहे, तर अमेरिकेने 60 कोटी डोसेसचा आपल्याकडे साठा करून ठेवला. आज 12 वर्षाच्या मुलांना लस दिली जात आहे, पण आफ्रिकेमध्ये डॉक्टर्स नर्सेस देखील कोरोनामुळे मरत आहेत, त्यांना वॅक्सिन नाही. आणि त्यांना वॅक्सिन कोण देत आहे? फक्त भारत देतो. भूतान सारखा देश, आज भूतानच्या राजाचं एक स्टेटमेंट आलं होतं, 100% भूतानला वॅक्सिन भारताने प्रोव्हाइड केलं. त्यांचा 100%, भूतान हा जगातला पहिला देश आहे त्याचं 100% वॅक्सिनेशन झालं आणि 100% वॅक्सिनेशन भारताच्या मदतीने झालं. 100% कोविशिल्ड गेलं. त्यामुळे भारत एक वेगळी इमेज भारताने ह्या काळामध्ये आपल्या जगात पुढे आणली आणि त्यामुळे भारताला आता जबाबदारी दिली गेली आहे 2 बिलियन डोसेस तयार करण्याची. आणि तुमचं ज्याप्रमाणे कोविशिल्ड तुमचं आहे, भारत बायोटेकचं सुद्धा वॅक्सिन आता 123 देशांनी रिकॉग्नाइज केलेला आहे. आणि त्यामुळे कोवॅक्सिनचा आज सगळीकडे हा पाठ आहे. त्यामुळे चायना हे घाबरलेले आहे. लक्षात ठेवा, चायनाने इतक्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट, कदाचित काही गुप्त इन्व्हेस्टमेंट तुमच्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये देखील केले. त्यामुळे ज्याच्या वेळेला इंडिया शाईन चेकअप, इंडियाच्या ज्या पॉझिटिव्ह बातम्या येतात, तात्काळ त्याच्या निगेटिव्ह बातम्या देखील छापल्या जातात. आज ज्या वेळेला भारतामध्ये सेकंड कोरोनाची वेव्ह आलेली होती, त्यावेळेला न्यूयॉर्क टाइम्समध्ये, वॉशिंग्टन पोस्टमध्ये मोठमोठे फोटो छापून यायचे. भारतामध्ये कशा पद्धतीने प्रेत जळताय, गव्हर्नमेंटला बिलकुल फेल्युअर कसं आलेलं आहे. अरे हे करत असताना आज अमेरिकेची स्थिती काय आहे? आज अमेरिकेमध्ये हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही आहे. आज अमेरिकेमध्ये जेवढे लोक कोरोनाने मरत आहेत, पेशंट आहेत, एक न्यूजपेपर त्याविषयी बोलायला तयार नाही. हे सगळे बायस्ड इंटरनॅशनल मीडिया आहे, पूर्णपणे बायस्ड. हा का बायस्ड आहे? कारण चायनाच्या ह्यूज इन्व्हेस्टमेंट, ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये बघा तुम्हाला एक उदाहरण देतो आणि सगळ्यांनी इंटरनेटवरती चेक करा. जी जी इन्फॉर्मेशन, आम्ही रिसर्चर, मी एक संशोधक आहे, त्यामुळे मी जे सांगतो ते इट्स नॉट अ लेमॅन्स टॉक. याच्या प्रत्येक शब्दाला तुम्ही टेस्टिफाय करून बघा. न्यूयॉर्क टाइम्सनी एक जाहिरात काढली काही महिन्यांपूर्वी. जाहिरात अशी होती की आम्हाला भारतासाठीचा एक पत्रकार पाहिजे, पण त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं गेलं होतं की तो मोदी आणि हिंदू धर्म यांचा विरोधक असला पाहिजे. ही लाईन आहे. आज न्यूयॉर्क टाइम्स सारखा न्यूजपेपर, एवढा मोठा न्यूजपेपर, ओपनली अशा गोष्टी सांगतात ते लोक. तुम्ही इमॅजिन करा की आज न्यूयॉर्क टाइम्स हा अमेरिकेचा जरी असला, एवढी अमेरिका भारताचा मित्र देश आहे, असं असतानाही अशा प्रकारच्या ही ओपन जाहिरात माझा मी ट्विट केलेली आहे. ही न्यूयॉर्क टाइम्सची जाहिरात आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना मोदी हेटर्स, हिंदू रिलिजन हेटर्स अशा स्वरूपाचा क्रायटेरिया ठेवला गेलेला आहे जर तुम्हाला पत्रकार बनायचं असेल. इतकं ओपन ही निगेटिव्हिटी ही कुठनं आली आहे? कारण न्यूयॉर्क टाइम्स 2012 पासून चीनमधनं, चीनच्या प्रचंड फंड्सवरती सर्व्हाइव्ह करते. आणि या फंड्स काय आहेत हे तुम्हाला जर बघायचे असतील तर ब्रह्मचरणी म्हणून आहेत, जे फार चांगले स्ट्रॅटेजिस्ट आहेत. त्यांनी दरवर्षी वॉशिंग्टन पोस्ट किती पैसे घेतो, वॉल स्ट्रीट जर्नल किती पैसे घेतो, न्यूयॉर्क टाइम्स चीनकडे किती पैसे घेतो, हे सगळं दर वर्षाचा हिशोब घेतो आणि कोणी डिनाय करू शकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी ओपन आहेत. त्यामुळे एक बाब आपल्या सगळ्यांना आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इररिस्पेक्टिव्ह ऑफ गव्हर्नमेंट, भारताची प्रगती इंडिस्पेन्सिबल आहे, अनअवॉइडेबल आहे आणि ही कोणी थांबू शकत नाही. म्हणून चायना सारखे देश प्रचंड प्रयत्न करत आहेत
भारतावरती युद्ध लादण्याचा, भारताची निगेटिव्ह इमेज पसरवण्याचा आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्स्पिरसी तयार केल्या. आणि ती इतकी हुशार आहे. अजून एकदा सांगतो, हा जो शी जिनपिंग आहे त्यांचा सध्याचा राष्ट्राध्यक्ष, बघा किती पुढचा विचार करतात. त्यांनी घटना दुरुस्ती केली आणि आता अशी घटना दुरुस्ती केली की 2029 पर्यंत हा जिनपिंगच अध्यक्ष असतो, कोणीही दुसरा अध्यक्ष बनणार नाही, त्याला पाहिजे त्या गोष्टी करू द्या. इथपर्यंत ते लोक पुढचा विचार करतात, इतक्या प्रचंड स्ट्रॅटेजीज करतात. रशिया आणि व्लादिमीर पुतीन हा मरेपर्यंत अध्यक्ष राहील अशा प्रकारची घटना दुरुस्तीच करून टाकली. ओके, हे यासाठी करतात की त्यांच्याकडे होतं आपल्याला म्हणतात गव्हर्नमेंट चेंज झाले, पॉलिसी बदलत, परंतु हे देश असे आहेत की एका व्यक्तीला संधी देतील. ओके, हा चान्स आहे तुम्हाला, 15-20 वर्ष तुम्ही स्थानात करा, सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करून दाखवा. तर चायनामध्ये ज्या पद्धतीने त्याच्या डेव्हलपमेंट चाललेल्या आहेत, आपल्याला येत्या काळामध्ये अत्यंत दक्ष राहणं गरजेचं आहे. तशी आपली डिफेन्स कॅपॅबिलिटीज प्रचंड वाढलेल्या आहेत. लक्षात ठेवा, चायना फक्त आपले मसल दाखवतो, प्रचंड तुम्हाला व्हिडिओज पाठवतो, बघा आमच्याकडे किती प्रचंड शस्त्र आहेत. गलवानचा एक क्रायसिस झाला, पण 2 वर्षात चीनने तुमच्यावरती का नाही हल्ला केला? आज जर चीन तुमच्यापेक्षा एवढा बलवान आहे, त्याच्याकडे एवढे शस्त्र आहे, पण चीनची हल्ल्याची हिंमत झालेली नाही, कारण हा 1962चा भारत नाही. आज या भारताकडे 2 हात करण्याची, कानाखाली आवाज काढण्याची पण पूर्ण धमक आहे. चीनला याची पूर्ण कल्पना आहे की इंडियाने देखील अग्निसारखा ICBM तयार केला. अग्नि 5 ची रेंज आहे 6000 किलोमीटर. चीनचं प्रत्येक शहर आपल्या आवाक्यामध्ये, प्रत्येक शहर. आणि चीनची कल्पना अग्नि 6 आता येतो आहे. अग्नि 6 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, 10,000 किलोमीटरची रेंज. आपण डायरेक्ट नॉर्थ कोरियापासून तर कुठेही आपण अटॅक करू शकतो. आजच्या घडीला चीनचं कोणतंही शहर आपल्या अटॅकच्या बाहेर नाही. पाकिस्तानचा आपल्यासमोर बच्चा आहे. आपण पाकिस्तानचा विचार, आणि तो देश ना म्हणजे नंगेचे खुदाबिडर आहे असा तो देश आहे. तो बँकरप्ट देश पूर्णपणे. तो चालतो त्याची पॅरालिटिकल मागे अफीम आहे, ड्रग्ज आहे. तर दाऊद इब्राहिम सारखे लोक बसले जे रिअल इस्टेटमध्ये पैसा गुंतवतात, सगळा तो पैसा काढतात. आणि कालच मी एक ट्विट केलंय ज्यामध्ये जगामध्ये कायदा सुरक्षा कोणत्या देशामध्ये कशी आहे ते 140 देशांपैकी पाकिस्तानचा क्रमांक 133 आहे. त्याच्यावरती आफ्रिकेमध्ये देश आहे. पण पाकिस्तान हा कसाही कसा करायला लागणार, पाकिस्तानचे तसेही तुकडे होणार आणि ते होऊ नये म्हणूनच तिने तालिबान तिथं आणलं. ज्या वेळेला 1971ला बांगलादेश निर्माण झाला, पाकिस्तानला दुसरी भीती होती की त्यांच्या पश्चिमेला जे पख्तून लोक आहेत, पठाणी लोक आहेत, ते नक्की पख्तुनिस्तान निर्माण करतील. आणि तो पख्तुनिस्तान निर्माण होऊ नये म्हणून पाकिस्तानला सातत्याने रिलीजियस गव्हर्नमेंट अफगाणिस्तानमध्ये तयार करायचं होतं. म्हणजे सगळ्यांना रिलीजनकडे अट्रॅक्ट करायचं, जेणेकरून पख्तुनिस्तानची मागणी होणार नाही. आणि म्हणून पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये सातत्याने इंटरव्ह्यू करत. आणि आता हे जे गव्हर्नमेंट त्यांनी आणलंय हे पूर्णपणे त्यांचं स्पॉन्सर्ड गव्हर्नमेंट. पण गव्हर्नमेंट इतकं भारी आहे, 33 मिनिस्टर आहेत तालिबानच्या गव्हर्नमेंटमध्ये. त्या 33 पैकी 17 जण आंतरराष्ट्रीय दहशतवादी. ओके, आणि त्यांना त्यांच्यावरती इनाम लावलंय. कोणावरती 30 कोटीचं इनाम, कोणावरती 50 कोटीचं इनाम लावलेलं आहे. आणि त्याचे बघा त्यांचं क्वालिफिकेशन. त्यांचा जो पंतप्रधान आहे, हा पंतप्रधान आजपर्यंत, तो आता काहीतरी मागच्या आठवड्यात अवतरला, तो कुठे होता 20 वर्ष, काय होता? आणि त्याचं जगाकडे एकच चित्र होतं फक्त, दात तुटलेला, एक डोळा गेलेला. तो कधीतरी 1970 मध्ये रशियाबरोबर लढताना त्याचा एक फोटो होता, तो CIA कडे. तो कोण आहे, काय, काहीच माहिती नाही. त्यामुळे दुसरा त्यांचा जो उपपंतप्रधान आहे मुल्ला बरादर, त्यांनी हा कंदहारचा जो हायजॅक केलं होतं, हा मुल्ला बरादरने केलं. आणि त्यानंतर त्यांचा जो होम मिनिस्टर आहे हक्कानी, हा हक्कानी, तर त्याच्यावरती 35 कोटीचे इनाम अमेरिकेने लावले. आणि 2 वर्षापूर्वी अफगाणिस्तानमध्ये काबूलमध्ये भारतीय दूतावासाचा जो बॉम्बस्फोट झाला होता त्याची जबाबदारी ह्याच हक्कानीने घेतली. आणि त्यांचा जो होम मिनिस्टर, डेप्युटी होम मिनिस्टर आहे, तो जगभरामध्ये सुसाईड स्क्वॉड जे आहे, सुसाईड बॉम्बर, त्याचं नेटवर्क राबवायचं. अशा प्रकारची ही लोक आहेत आणि ती तिथे सत्तेवरती बसलेली. पण त्यांना काही नाही आहे, त्यांना राज्यकारभार अजिबात येत नाही. बंदूक घ्या, याला मारा, त्याला मारा, ते शांतच राहू शकत नाही. कारण ते सातत्याने क्रायसिस मध्ये लोक आहेत, त्यांना राज्यकारभार करता येत नाही. म्हणून अफगाणिस्तानची जनता उपाशी मारायला लागली. आणि आज तालिबान आपल्यासाठी किती धोका असला तरी भारताचा उदारपणा बघा. भारताने त्यांना 10 लाख टन गहू देण्याचं मान्य केलं आणि ते भारत आता त्यांना प्रोव्हाइड करतोय. हा भारताचा सगळ्यात मोठा भाग आहे. भारत तिथं $3 बिलियन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट राबवतो. आज अफगाणिस्तानची संसद भारताने बांधून दिली, तिथले हॉस्पिटल भारताने बांधून दिले, सलमा डॅम भारताने बांधून दिला. आज तिथल्या सगळ्या शाळा
हजारो अफगाणी विद्यार्थी भारतात शिकतात आणि त्यांना भारतातच यायचं असतं, पण भारतामध्ये त्यांना सेफ्टी सिक्युरिटी सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्यामुळे पाकिस्तान हा त्याच्या नशिबाने आणि कर्माने झाला. कारण पाकिस्तानकडनं आपल्याला तेवढा पाठ म्हणजे जेवढा चायनाकडनं आपल्याला धोका आहे. आणि चीन हा एक असा देश आहे की तो एकदा सीमाभाग उकरतो, त्यानंतर तो सातत्याने तो तणावपूर्ण ठेवतो, पण तो कधीही अटॅक करत नाही, वेळेची वाट बघतो. पण कधीही चीनने आपल्या दावा सोडलेला नाहीये. हा जगातला एकमेव असा देश आहे ज्याच्या 14 देशांबरोबर सीमा भेटलेल्या आहेत आणि चीनचा स्वतःचा फक्त 30% चीन आहे, 70% त्यांनी दुसऱ्यांकडनं बळकावलं. जसं 62 मध्ये 38,000 स्क्वेअर किलोमीटर लँड तिने भारताची बळकावली. हा चीन तुम्हाला पुन्हा एकदा सोडणार नाही. त्यामुळे तुम्हाला या बाबतीमध्ये मेंटली प्रिपेअर्ड राहावं लागेल. पण आता आपल्याला कल्पना आहे की आपली प्रायोरिटी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे. मग आपण चीनचा सामना करायचा कसा, तर त्यासाठी आपल्याला अमेरिकेची मदत घ्यावी लागेल. आणि म्हणून भारत सध्या अमेरिकेच्या जवळ जाताना तुम्हाला दिसतो आहे. आणि म्हणूनच ज्या पूर्वीची जे ट्रम्प गव्हर्नमेंट होतं ते तर इतकं ओपन होतं, म्हणजे ट्रम्पच्या बाबतीमध्ये मला काही गोष्टी फार आवडायच्या. तो होता वेडा, म्हणजे त्याला असं रात्री काहीतरी स्वप्न पडायचे आणि सगळ्याला काही ट्विट करायचं, कुठेतरी कोक पितोय काय करतो. म्हणजे तो पूर्वी कुस्त्या लढवायचा, त्याचं काम काय होतं कुस्तीवरती पैसे लावणं वगैरे अशा प्रकारची कामं करणारा डायरेक्ट प्रेसिडेंट झाला. आणि त्याचं वागणे पण तो होता कसा, त्याच्या 2 गोष्टी फार चांगल्या, तो पाकिस्तानला फार हेट करायचा आणि चीनला फार तिरस्कार करायचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय, तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत. काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय. काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय. अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय. अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज आता सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आणि त्याचं वागणे पण तो होता कसा, त्याच्या 2 गोष्टी फार चांगल्या, तो पाकिस्तानला फार हेट करायचा आणि चीनला फार तिरस्कार करायचा आणि इतका तिरस्कार करायचा की बस. त्यामुळे तो कधी भारताच्या मदतीला अमेरिका धावून येईल इथपर्यंत त्यांनी नेऊन ठेवलं. आता आपल्याकडनं ते आपल्याला अनमॅन एरियल व्हेकल्स देतात, ड्रोन देतात त्याला, आणि हे इतके महत्वाचे ड्रोन्स आहेत, आपण त्याच्यामध्ये मिसाईल न्यूक्लिअर वेपन्स पण फायर करू शकतो. आता जेव्हा मोदी जाऊन आले त्यावेळेला त्या अग्रीमेंटवरती साईन पण झालेलं आहे. त्यामुळे प्रिडेटर नाव आहे त्या ड्रोनचं, ते आपल्याला मिळतं आहे. रशियाकडनं आपल्याला S-400 ही अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम मिळते आहे. अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम म्हणजे असा प्रकार आहे की जर उद्या चीनने एक मोठा क्षेपणास्त्र आपल्याकडे सोडलं, न्यूक्लिअर वेपन सोडलं, तर ते हवेतल्या हवेमध्ये उद्ध्वस्त करणं, त्याला म्हणतात अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम. म्हणजे हे मिसाईल तिकडनं उडाल्यानंतर आपल्याकडनं पण एक मिसाईल उडणार आणि त्या हवेतच त्याला डिस्ट्रॉय करा. ओके, ही अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम फार कमी लोकांकडे, फार कमी देशांकडे आहे. ती भारताने प्रोक्यूर केलेली आहे आणि अशी सिस्टम आता भारतामध्ये यायला तयार आहे. त्यामुळे आपल्याला तशी चिंता करण्याची गरज नाही, कारण आपलं डिफेन्स प्रिपेअर्डनेस एक जबरदस्त आहे. आपण एकाच वेळेला फ्रान्स, इस्रायल, रशिया, अमेरिका या सगळ्यांकडनं आपण शस्त्रास्त्र हे आपली घेतो आहोत. फक्त आता येत्या काळामध्ये आपल्याला इतरांवरती विसंबून राहणं हे कमी करावं लागेल. आणि कोरोनाने तुम्हाला ते शिकवलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात मोठा धडा भारताला काय मिळाला असेल तर तो तुम्ही स्वतःच्या उत्पादन सुरू करा. आता फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये तुमच्यापैकी काही फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये असतील, तुम्हाला कल्पना असेल की फार्मास्युटिकल कोणते औषध बनवायला API लागतं, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स असं म्हणतात. त्याशिवाय तुमचं औषध बनू शकत नाही. तुम्ही डॉक्टरांकडे कोरोनाच्या काळात गेला, डॉक्टर म्हणतात व्हिटॅमिन B घ्या, व्हिटॅमिन C घ्या, व्हिटॅमिन E घ्या, मल्टीव्हिटॅमिन घ्या. भारत या मल्टीव्हिटॅमिन तोपर्यंत बनवू शकत नाही जोपर्यंत चीन तुम्हाला API देत नाही. पेनिसिलिन सारखं ड्रग 100% चीनकडनं आपल्याला मागून घ्यावा. हे लक्षात ठेवा की 2019 मध्ये आपण चीनकडनं $5 बिलियन देऊन 53 API विकत घेतले आणि त्याच्यावरती आज आपली औषध विक्री चालू आहे. आज तमिळनाडूमधला हुजियरी कापडांचा चेन बनवायला चीन, बटन्स बनवायला चीन, सगळे त्याच्यावरती डिपेंड आहे. पण कोरोनाने आपल्याला पूर्णपणे
ज्याला आपण असं म्हणतो की आपण स्वतः सगळं केलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून तयार केलं आहे आणि तेच आपल्याला पाहिजे आहे. म्हणून आपण आता एपीआय पार्क्स हे सुरू केले आहे. म्हणजे आपणच नव्हतो तर अमेरिका पण चीनवरती डिपेंडेंट होता. अमेरिकेमध्ये प्रसिद्ध असणारा डाएट कोक हा जोपर्यंत चीन इन्ग्रेडियंट येते तोपर्यंत बनत नव्हता. ऍपल फोन प्रोडक्शन चायना, त्यांच्याकडे मायक्रोसॉफ्ट कॉम्प्युटर प्रोडक्शन चायना, अमेरिकेचा राष्ट्रीय ध्वज 100% प्रोडक्शन चायनाकडून. पण चायना काय करतो, भारताकडनं कापूस घेतो आणि ते कॉटन यार्न कपडे करून विकतो. आज बांगलादेश सेम करतो. तुम्ही युरोपमध्ये कधी कोणी गेला असाल तर युरोपच्या मॉलमध्ये हिंडा, मेड इन बांगलादेश तुम्हाला कपडे मिळतील. भारताच्या बेडशीट्स आणि पिलो कव्हर मिळतात. त्यामुळे आता आपल्याला संधी आहे, कारण जगाचा चीनवरती विश्वास उडालेला आहे. चीन हा धूर्त देश आहे. चीन हा लोकांना कर्ज देतो, त्यांना फसवतो आणि त्यांच्या जमिनीला आणतो. हे जगाला कळून चुकलं आहे आणि जगाला चीनचा नंतर धोका आणखी कळणार आहे. हे लोक त्यांच्या घरात बसून ज्या पद्धतीचे संशोधन करतायत, वटवाघळं असतील, तो पेंगुलिन असेल, हे काय काय प्रकारचे खातात त्याच्यावर संशोधन करतात आणि सगळे व्हायरस त्याच्याशी लीक होत आहे. जग आता चीन विषयी संशय बनलेला आहे. पण जगाला पर्याय पाहिजे आहे, ज्याला आपण म्हणतो अल्टरनेटिव्ह सप्लाय चेन. जगाला सप्लाय चेन पाहिजे. रॉ मटेरियल कुठे देणार? भारत ती जागा घेऊ शकतो. भारताकडे ते पोटेन्शियल आहे आणि म्हणूनच आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, त्याचप्रमाणे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लॅगशिप प्रोग्राम्स या आपल्या केल्या, त्यामागचं मुख्य उद्दिष्ट तेच आहे की पर्यायी चेन, सप्लाय चेन, पुरवठा साखळी हा भारत बनवू शकतो का? भारतामध्ये ते पोटेन्शियल आहे. प्रोव्हायडेड आपल्याला पुन्हा एकदा त्याच पद्धतीची युनिटी हे दाखवणं गरजेचं आहे. आणि कृपया आपण सगळे अत्यंत सकारात्मक भारताच्या प्रगतीविषयी तरी आपण कमालीचं सकारात्मक राहिलं पाहिजे आहे. कारण आपल्याला येणाऱ्या जनरेशनची चिंता आहे. लक्षात घ्या, आपलं तर जनरेशन ठीक झालं आहे, पण जो अपकमिंग आहे, यंगस्टर्स आहे, ज्यांना पूर्ण रोजगार मिळतो, ज्यांना फॉरेन देशात जावं लागेल, त्यामुळे आपल्याला फॉरेन अफेअर्सवरती खूप मोठ्या प्रमाणावरती स्थान निर्माण करावं लागेल. आज भारताचा प्रभाव वाढतो. G20 पासून 28 मोठ्या संघटना आहेत जिची मेंबरशिप आज भारताकडे आहे. आज भारत त्याचा अजेंडा ठरवायला लागलेला आहे. ब्लॅक मनीचा इश्यू असो, टेररिझमचा इश्यू असो, क्लायमेट चेंजचा इश्यू असो, भारत जे म्हणतो ते जग ऐकतं आहे. अशा प्रकारची परिस्थिती ही निर्माण झाली ही जस्ट सुरुवात आहे. मी असं म्हणतो अजून 10 ते 15 वर्षानंतर तुम्हाला यामधला फार मोठा कायापालट आणि परिवर्तन हे झालेलं दिसणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रगतीकडे मी अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. पण शेवटी या गोष्टीकडे येईल की एक प्रकारचा विरोधाभास दोन संकल्पनांमध्ये आहे. एक आहे अधिकार आणि दुसरा आहे कर्तव्य. त्यामुळे आपण भारतीय आपल्या अधिकाराविषयी प्रचंड संवेदनशील असतो, प्रचंड संवेदनशील, केअरफुल. पण आपण आपल्या कर्तव्याविषयी केअरफुली केअरलेस असतो. म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्या गोष्टी करतो. भारतीय राज्यघटनेमध्ये देखील हाच प्रकार घडला. 26 जानेवारी 1950 भारताची राज्यघटना आली. आपल्या राज्यघटनेमध्ये अधिकार होते. मग नंतर आपल्याकडे 1976 कर्तव्य टाकले. ओके, त्यामुळे भारतीय जनता आपल्या कर्तव्याविषयी फारशी जागरूक नाही आहे. ते सातत्याने म्हणतात की मला गव्हर्नमेंटने काय दिलं, 4 फिंगर्स आपल्याकडे. त्यामुळे जोपर्यंत आपण स्वतःची प्रगती करत नाही, आपण स्वतःला डिसिप्लिन मध्ये आणत नाही, आपण स्वतःचे काही प्रिन्सिपल्स डेव्हलप करत नाही की नाही मी एकच टूथब्रश वापरणार कारण मला तिथे एफडीआय नको आहे, मला माझ्या हेल्थमध्ये एफडीआय पाहिजे आहे, प्रायमरी एज्युकेशनमध्ये एफडीआय पाहिजे आहे, रुरल ॲग्रिकल्चरमध्ये एफडीआय पाहिजे आहे, तोपर्यंत हा निर्णय तुमचा माझा आहे. अरे आपण वापरतो म्हणून देत आहेत ना, आपण वेफर्स खातो म्हणून एफडीआय तिथे येऊ लागलेला आहे, साबण आपण 50 प्रकारचे वापरतो म्हणून एफडीआय तिथे येऊ लागलेला आहे. तो जर करायचा असेल तर तुम्हाला जाणीवपूर्वक निर्णय घ्यावे लागेल. आणि हे निर्णय होऊन जसं चीनची जनता संपूर्ण जनता शासनाच्या पाठीशी उभी राहते, त्यांच्या कंपन्या शासनाच्या पाठीशी उभे राहतात, जेव्हा नॅशनल सिक्युरिटीचे प्रश्न निर्माण होतात, आपल्याला देखील आपण सीमेवरती जाऊन लढू शकत नाही. पण आपण निदान एवढं तर करू शकतो की जो पैसा $बिलियन चीन आपल्याकडे घेऊन चाललेला आहे, काही प्रमाणात तो वाचवून आपण निदान इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे आपल्या सैन्यांना आपण मदत करत आहोत हे आपल्याला सांगतात. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय आपल्या सगळ्यांना घ्यावे लागतील. आणि हाच एक पार्ट आहे भारताच्या इंटरनॅशनल प्रोफाईलचा. मला असं वाटतं की या बाबतीमधला एक ओपन डायलॉग हा सगळीकडे झाला पाहिजे, त्याची चर्चा ही सगळीकडे झाली पाहिजे आहे. मी म्हणतो ते खरं नाहीये किंवा खरं आहे, या बाबतीमधली चर्चा डिबेट झाली पाहिजे आहे. या बाबतीमध्ये जोपर्यंत संवाद होत नाही, अमेरिकेमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी सर्वे केले जातात. लोकांना काय वाटतं भारताने पाकिस्तानवर कसं राहावं लगेच सर्वे केला जातो. भारतात असे सर्वे केलेच जातात. लोकांना नेमकं काय वाटतं
हे शासनापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे आपल्याला या बाबतीमध्ये सजग जागरूक बनणं गरजेचं. शेतकऱ्यांचे अत्यंत जीवाची म्हणजे फर्टिलायझरची किंमत काय असावी हा देखील आंतरराष्ट्रीय राजकारणाचाच भाग आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये आपण सजग असणं अत्यंत गरजेचं आहे. हाच मेसेज मला या प्लॅटफॉर्मवरनं आपल्या सगळ्यांना द्यायचा आहे. भारताच्या प्रगतीविषयी ते अत्यंत सकारात्मक आहे आणि मी तुम्हाला या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक सांगेन की 5 ट्रिलियनचं गोल जगातल्या 3ऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी बनण्याचं गोल हे फारसं दूर नाही आहे. त्यामुळे तुमच्यातला उद्योजक हा जागृत करा. गव्हर्नमेंटचा फायदा घेऊन आपण कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा आपण किती लोकांना नोकरी देऊ शकतो अशा प्रकारची कॅपॅबिलिटी तुमच्या सगळ्यांमध्ये निर्माण करा. हाच एक मेसेज आजच्या या आनंदवंती व्याख्यानमालेच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना कम्युनिकेट करतो आणि मला ही संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली. भारताचं आंतरराष्ट्रीय क्षेत्रातलं स्थान त्याचबरोबर अर्थव्यवस्था ती कोणत्या दिशेने जाती आहे या सगळ्या बाबतीमध्ये चर्चा आज करण्याची हा व्यासपीठ मला उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा अत्यंत मनपूर्वक आभार. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका. चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज आता सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.